आता एक नजर टाकणार आहोत अर्थातच जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। 1 मार्च पर्यंत पशूंचे इयर टॅगिंग करणं बंधनकारक। इयर टॅगिंग केलेल्या पशूंची खरेदी विक्री करता येणार। नोंदणी न केलेल्या पशूंना उपचारही दिले जाणार नाहीत। माघी यात्रेदरम्यान विठ्ठलचरणी 3 कोटींचं भरभरून दान। गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदिर समितीला 23 लाख रुपयांचं अधिक देणगी स्वरूपातलं उत्पन्न। सांगलीमध्ये खानापूर आटपाडीच्या पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। 700 मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या।